कारण मी काम करत असताना मला बऱ्याचशा अडचणी येत होत्या, कारण मला प्रभागाबरोबर बाहेरची पण कामं असतात. पण माझ्या मिस्टरांमुळे हा विजय आम्हाला बघायला मिळाला. तुला अडचणी निर्माण झाल्या होत्या, कोंडीत पकडण्याचं काम करण्यात आलं होतं तुम्हाला, मात्र कुठेतरी स्थानिक नको, स्थानिक हवा, असं गावकरी नको, भूमिपुत्र नको असं देखील आवाज उचलला होता. का वाटतं येणाऱ्या काळात आता या स्थानिकांसाठी कसा विकास असेल? मला असं वाटतं की हे आम्ही पहिलं पाऊल उचललेलं आहे. आता ह्याच्या पुढे असंच होणार. स्थानिकच उमेदवार सगळीकडे मागणी होणार. तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघत असाल, बंडखोरी करणारे पण स्थानिक उमेदवार होते की आम्हाला पण स्थानिक म्हणून द्या. जसं त्या ठिकाणी झाले तसं आम्हाला पुढे मला असं वाटतं भविष्यात स्थानिक म्हणूनच विचार केला जाईल प्रत्येकाचा. विकासाचे मॉडेल कसं असणार आहे या विरोधक पुन्हा लक्ष्मी दर्शन यंग जनरेशन आहे, त्याचं विजन खूप मोठं आहे आणि त्याच्या स्वप्नातलं ठाणं कसं असेल तो स्वतः डिसाईड करेल. आता कमी वयात आणि पहिल्यांदा शिवसेनेची उमेदवारी तुम्हाला मिळाली आहे, कसं बघतात? खऱ्या अर्थाने मी आभार शिंदे साहेबांचे आणि आदरणीय आपल्या मीनाक्षी ताईंचेच आभार मानणार आहे, कारण की माझ्यावरती विश्वास देऊन त्यांनी माझं निलंबन झाल्यानंतर स्वतःचा त्याग केला, राजीनामा दिला आणि त्याचबरोबर मला उमेदवारी दिली. म्हणजे निलंबन झाल्यानंतर उमेदवारी मिळणारा एक प्रसंग म्हणजे मीच असेल. आणि आपण बघत असाल की कार्यकर्त्याला दाबलं जातं, कार्यकर्त्याला कुणी फारच असं की